पुण्यात महिला पोलीस अधिकारी असुरक्षित बाईकस्वाराकडून महिला पोलीस अधिकाऱ्याला जाळण्याचा प्रयत्न। एकविरा देवी ट्रस्टच्या पुण्यात महिला पोलीस अधिकाऱ्याला जाळण्याचा प्रयत्न। एकविरा देवी ट्रस्टच्या सदस्यपदी बाळ्यामामा म्हात्रेंना विरोधकांमधून रसाद। सुनील शेळके समर्थकांचे बाळ्यामामांना मतदान। 13 तारखेच्या आत मराठ्यांना आरक्षण द्या, 13 जुलैनंतरचा निर्णय सरकारला झेपणार नाही, जरांगे पाटील यांचा राज्य सरकारला इशारा। आरक्षण छगन भुजबळांची मक्तेदारी नाही, भुजबळांचं ऐकलं तर निवडणुकीत सरकारला महागात पडेल, जरांगेंचा सरकारला थेट इशारा। ओबीसी मराठा आरक्षणावर सोमवारी सर्वपक्षीय बैठक। सगळे सोयऱ्यांच्या मुद्द्यावर मुख्यमंत्री शिंदेंच्या उपस्थितीत सह्याद्रीवर बैठक। लाडकी बहीण योजनेमुळे बँकांची चांदी 1 ते 2,000 रुपये किमान शिल्लक ठेवण्याची बँकांची अट। बँकांच्या अटीमुळे मुख्यमंत्र्यांची बहीण मेटाकुटीला। आर्थिक स्थिती कमकुवत असताना क्रिकेटपटूंना 11 कोटींच्या बक्षिसांची खैरात कशाला? क्रिकेटपटूंना दिलेल्या बक्षिसावरून विरोधकांचा सवाल। संत तुकाराम महाराजांच्या पालखी सोहळ्यात नणंद भावजं एकत्र। सुप्रिया सुळेंनी सुनेत्रा पवारांशी साधला संवाद। माऊली माऊलींच्या जयघोषात संत ज्ञानोबांच्या पादुकांचे नीरा स्नान संपन्न। नीरा नदीचा घाट विठ्ठल नावाने दुमदुमला। केंद्र सरकारचा अर्थसंकल्प 23 जुलैला पावसाळी अधिवेशनात अर्थसंकल्प करणार सादर। मोदी सरकारच्या 3ऱ्या कार्यकाळातील पहिला अर्थसंकल्प। राहुल गांधी 8 जुलैला मणिपूर दौऱ्यावर। मणिपूरमधील दोन्ही समाजातील पीडितांची राहुल गांधी घेणार भेट। महायुतीच्या मेळाव्यात पंकजा मुंडेंची तिन्ही पक्षाच्या पदाधिकाऱ्यांची पंकजा मुंडेंसोबत फोटो काढण्याची गर्दी। देशाभिमान ठेवता तसा महाराष्ट्राभिमान ठेवायला पाहिजे। शहाजी महाराजांच्या समाधीसाठी 100 कोटी द्या, मनसे आमदार राजू पाटलांची सरकारकडे मागणी। सरकारनं मराठा समाजाचा आक्रोश समजून घ्यावा, मराठा समाजाविरोधात उतरल्यास कार्यक्रम होणार, मनोज जरांगेंचा इशारा। विधानसभा अध्यक्षांनी पालिकेच्या एवार्ड कार्यालयाला दिली भेट। वेळेत नागरिकांचे प्रश्न सोडवा, राहुल नार्वेकरांची अधिकाऱ्यांना तंबी। साप चावल्यास कृषी विभाग भरपाई देईल, सर्पदंशाचा विषय वनविभागाच्या अखत्यारीत नाही, साप हा वन्यजीव नसल्याचा वनमंत्र्यांचा दावा। लातूर नीट प्रकरणातील आरोपीला न्यायालयीन कोठडी, आरोपीच्या बँक अकाउंटमध्ये आर्थिक व्यवहार झाल्याचं उघड। बोरिवली पश्चिममध्ये फेरीवाल्यांवर कारवाई, वाहतूक कोंडी होत असल्यानं महापालिकेकडून कारवाई। हाथरसमधील चेंगराचेंगरी प्रकरणी मुख्य आरोपीला न्यायालयीन कोठडी, सीजेएम कोर्टाकडून 14 दिवसाची कोठडी। जळगावात 5 दिवसाच्या विश्रांतीनंतर पुन्हा पावसाचे आगमन। पावसाच्या आगमनानं वातावरणात गारवा, तर शेतकऱ्यांमध्ये आनंदाचं वातावरण। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।